ओ ओ सोम्याचे पप्पा काय ग? काय झालंय हो तुम्हाला? काय नाही. अहो सकाळ धरणं लय शांत शांत आहे. सकाळी बी जेवला नाहीत, नाश्ता केला नाही, सकाळ धरणं उपाशी तुम्ही. 4 वाजलेत आता, चहा मागितला नाही, काय नाही. काय हो काय झालंय तुम्हाला? हा काय नाही अगं, काय नाही झालं. मग काय तर टेन्शन मध्ये आहे का तुम्ही? हाय थोडंसं टेन्शन आलं. कशाचं हो? हाय असंच. मग सांगा ना मला. होय हो, काय? सांगा मला टेन्शन. बायकोला टेन्शन नाही सांगणार तर कोणाला सांगणार सांगा बरं तुम्ही. सांगा मला टेन्शन. काय होणार आहे तुला सांगून तर? अहो मला माझी काय मदत लागत असली तर मी मदत करन. सांगा मला टेन्शन. काय टेन्शन आहे हो नेमकं तुम्हाला? बायकोला सांगायचं असतंय ना टेन्शन. सकाळ धरणं बिगर आण पाण्याचं झोपून राहिलात तुम्ही. हा अगं कसं आहे माहिती आहे का? काय हो सांगा. आता माझे सगळे मित्र आहेत का नाही, हां त्यांनी काय केलंय माहिती आहे का? देवाला जायचा प्लॅन केलाय. देवाला? हा. अहो मग देवाला जायचं त्यात काय टेन्शनचं आहे सांगा बरं. कोणत्या देवाला जायचं तुम्हाला? अगं काय झालं माहिती आहे का? हां मला का नाही चांगली बायको भेटावी, अशी देखणी, सुंदर, मनमिळावू, परत अजून स्वयंपाकात निपुण, म्हणजे स्वयंपाक पाणी तिला चांगला येतोय, माझ्या घरच्या लोकांना चांगली सांभाळणारी अशी गोरीपान बायको मला भेटावी म्हणून मी काय केलं तर माहिती आहे का? हां गोव्याचा देव आहे का नाही, गोवा माहिती आहे का तुला? माहिती आहे गोवा. हा, आणि गोव्याच्या देवाला मी तिथला नवस केलता बघ. होय. हा, की मला अशी चांगली बायको भेटू दे, गोरीपान मस्तपैकी, मग मी तिथं नवस फेडा येईन तुझा. पण काय झालंय, आता मित्रांनी ट्रिप काढली आहे हां आणि माझ्याकडे 1 रुपया बी नाही. मग मी त्या टेन्शनमध्ये पडलोय. असं तर काही एकट्याला मला जाणं होणार नाही. हां आणि मग मित्र चालले तर त्यांच्या बरं जाईल ना मी. हां बरोबर बरोबर. हाय का नाही? हां मग त्याच्यामुळं मला लई टेन्शन आलंय बघ. माझ्यापाशी नाहीत पैसे आणि मग आता काय करावं आणि काय नाही असं झालंय बघ मला. मग ह्या टेन्शनमुळे सकाळ धरणं जेवलं नाहीत बाई तुम्ही? होय अगं. आता कसं आहे, तुझ्यासाठी धरलेलं म्हणजे मी हे नवस बोललेलो. हा, हां आणि ती मला आता नवस फेडायचं आणि त्याला तर जायला पैसे नाहीत. मग त्याच्यामुळे मला लई टेन्शन आलंय बघ. तसं आहे का? हा, आणि माझ्यापाशी नाहीत पैसे. अरे देवा, त्याचं काय एवढं टेन्शन आहे हो? आज कसं आहे माहिती आहे का? आणि त्यात काय माहिती आहे का, तुला तर म्हणलंय मी तुझ्यासारखे बायको भेटावून मी अजून एक नवस कसा केलता माहिती आहे का? हां की मी तिथे गेलो का नाही तर पाणी पिणार नाही, असा नवस केलाय मी. पाणी पिणार नाही? हा, नाही ना भाई. मग काय पिणार हो तुम्ही? मी ना तिथे गेलो नारळ पाणी पिन, बियर पिन, रम पिन, विस्की पिन, परत गोवा फेनी पिन, काजू फेनी पिन, पण पाणी पिणार नाही बघ. असा नवस केलाय मी तुझ्यासाठी. बघ ना मी किती हे करतोय. लय कितीतरी कडू लागतात त्या गोष्टी, पण तरी पण मी पिणार आहे बघ तुझ्यासाठी. बाई हा माझ्यासाठी केलं का हो एवढं? हा, मग भाई माणूस पाण्याशिवाय राहू शकत नाही, हा. पण तुम्ही पाणी न प्यायचा नवस केलाय माझ्यासाठी. बघ ना अगं, मी म्हणलं काजू फेनी पिन, गोवा जिन पिन, परत नारळ पाणी पिन, बियर पिन, विस्की पिन, तुझ्यासाठी बरं का फक्त. बाई माझ्यासाठी महिन्यावरनं एवढं केलंय. हा. बरं ऐका ना, मग मी देते तुम्हाला पैसे. पण कसं आहे माहितीये का, माझ्याकडे पैसे नाही आहेत, हा. पण मी तुम्हाला पैसे देते. कसे? मी पप्पाला फोन लावते आणि पप्पांना म्हणते तुमच्या फोन पेला पैसे सोडा. होय ना, हा चालेल ना मग. तसंच करते, कारण की आता माझ्याकडे नाहीत पैसे, मी लगेच दिले असते तुम्हाला. पण मी पप्पांना फोन करते आणि सांगते तुम्हाला फोन पेला पैसे सोडा म्हणून. नक्की का? हा नक्की. बघ लवकर. सगळ्या मित्रांनी काय काय केलंय माहितीये का? हा 25-25 हजार रुपये घेतल्यात प्रत्येकाने. 25,000? हा 25,000? हा. तुम्हाला 30,000 द्यायला लावते मी. होय ना. हा अगं, लय उपकार होते ना मग तर अहो, माझ्या. माझ्यासाठी एवढा उपास केलाय हा, तुम्ही, बिगर पाण्याचं राहणार तिथं गेल्यावर, आणि मग मी तुम्हाला 30,000 देऊ शकत नाही का? हा, मग मी 5,000 रुपये तर त्यांच्या एक्स्ट्रा घेऊन जाईल. मग मी हा. ते तरी 25-25 हजार चालले. तुम्ही 30,000 घेऊन जायचे. 30,000 घेऊन जाणार. चालतंय चालतंय, जावा मग तुम्ही. त्यांच्यापेक्षा जास्त. आणि टेन्शन काय घ्यायचं नाही. टेन्शन इतके उशीर घेऊन उपाशी राहण्यापेक्षा आधी सांगितलं असतं दिले असते ना मी पैसे तुम्हाला. टेन्शन आलं. नका टेन्शन घेऊ. हा मित्र गोव्याला चालले देवासाठी, आणि मी पण बायकोसाठी नवस केलाय गोव्याच्या देवाला. आता तुम्ही जावा नवस फेडून या बर का. हाय ना. हा लय बरं होईल. हो खरंच हो, मी लय भाग्यवान आहे, लय म्हणजे लय भाग्यवान. इतक्या वर्ष झाली मी काळजाव दगड ठेवून, एवढा मोठा दगड काळजाव ठेवून ती
नवस तसाच सहन करतोय. होय आता ते काळजावचा दगड माझ्या उतरल्यासारखा होऊन बघ गोव्याला घेऊन 2 घोट घेतल्यावर ते ह्याचा कशाचं ते नारळ पाण्याचं ह्याचं हा तुला कशाच वाटलं? नाही कशाच नाही नाही दुसरं नाही नारळ पाण्याचं. तुला तर माहिती आहे मी पाणी सुद्धा पिणार नाही तिथं. पाणी बी नाही पिणार अगं उपासच मी तेवढा नवसच तेवढा कडक केलाय तुझ्यासाठी. बाई उगाच भेटली का तू एवढी गुरपान मस्त पैकी अशी देखणी सुंदर स्वभावानी. हा हा खरंच अहो माझंच भाग्य आहे, मला तुमच्यासारखा नवरा भेटला हो. बघ ना मग हे असं नवस करावं लागतात हा हो खरंच हाय का नाही? मी तुम्हाला पैसे सोडायला लावते हा पप्पांना. हा. आता फोन करते लगेच आणि लगेच पैसे सोडायला लावते. तुम्ही जावा बरं का आणि मस्त फिरून या नवस फिरून या. आता सगळ्या पोरी काय करतात चांगला नवरदेव भेटण्यासाठी 16 सोमवार करतात. करतात अहो करतात. अगं मी 17 बुधवार केलेत. होय हा 17 बुधवार केलेत मी. माझ्यासाठी हा मग माझ्यासाठी येडे काय अय्या मग कोणासाठी करायच्यात? अगं तुझ्यासाठी नाही करायचं मग कोणासाठी करायचं हे सगळं? हा हा खरंच अहो लय भारी वाटलं मला. मग? हा मग बघ बरं मामा काय म्हणतात ती त्यांना फोन लाव आणि 30,000 रुपये घे मागून. अहो काय म्हणायचं मी म्हणले ना पैसे सोडा ह्यांच्या फोन पेला 30,000 लगेच सोडत असतात. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका तुम्ही बॅग भरा घ्या फक्त. अगं लय टेन्शन आलतं अगं मला काय सांगायचंय तुला. आता उड्या हाणू का काय करू कसं जाऊ गोव्याला पाठदिशी असं वाटायला लागलंय मला. हा ना मग पळत पळत नका जाऊ पळत गाडीने जावा. हा गाडीने जावा पळत जाऊ नका कारण की पळत गेला दमताना आधीच पाणी पण प्यायचं नाही तिथं गेल्या तुम्हाला. हा पाणी प्यायचं नाही. हम्म गेल्या पहिल्यांदा एक बिअरची बाटली फोडीन आणि त्या पाण्याच्या जागेवर बिअरची बाटली पिन बाबा हा थोडीशी. पण लवकर या महागर बिना पाण्याचा राहू शकत नाही ना हो माणूस. अगं तुझ्यासाठी काय पण अगं ते काळजी करू नको मी तुझ्यासाठी बिगर पाण्याचा राहीन तिथं. बरोबर हा किती दिवस राहीन? चालतंय. 1 आणि 2 दिवसाचं काय तू घेऊन बसली? हा मग आठवडा 2 आठवडा म्हणलं तरी जवळ पैसे संपत नाहीत तोपर्यंत तिथंच राहीन मी. बरोबर चालतंय. आहे का नाही? हा सगळं आणि त्यात काय आहे माहिती आहे का? पैसे बी नेलं का नाही जेवढं पैसे हा त्या देवाला असं असतंय की तिथला रुपया बी महागारी आणायचा नसतो या. होय हा रुपया बी महागारी आणायचा नाही सगळं पैसे तिथंच खर्चून यावं लागतात. मग तुम्ही 30,000 नेले ना सगळे संपवून घे या 1 रुपये माघारी आणू नका. हा. तुम्हाला परत लागले की आल्या मी देते की पैसे का पण नाही? तिथनं नका आणू पैसे 1 रुपये पण आणू नका हा सगळे खर्चून या. तिथलं तुला माहिती आहे का नाही? इथलं इंदापूर पासला भांडगावचा मसोबा हा माहिती तिथं बोकाड कापलं तर त्यातलं एक मटणाची बोटी सुद्धा महागारी आणत नाही. नाही आणत आहो मटण आणत नाहीत कालवण आणत नाही भाकरी आणत नाही हा. काहीच आणत नाही काहीच तिथनं आणत नाहीत का नाहीत सगळं आणत. तिथंच वाटून येतात. होय आहो तसं तिथं पैसे नेलं का नाही हा आपण सगळं पैसे खर्चून यावं लागतात. 1 रुपया सुद्धा महागारी आणायचा नसतो त्यातला. बर बर चालतंय चालतंय नका आणू हा 1 रुपये पण नका आणू माझ्यासाठी एवढं केलं चालतंय बाई ना? माझ्या नवऱ्याने हा हा. लगेच देते हा चालतंय पैसे. मग. हा लाव मामाला फोन आणि पैसे मागून घे. मी आता काय करतो काय करता माझी बॅग भरायला चालू करतो. चालतंय चालतंय घ्या बॅग भरायला. हा चालतंय हा. तू बी कर मामाला फोन. हा 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 थँक्यू बर का. हा हा अशी बायको सगळ्याला भेटायला पाहिजेत बघ. हा जाते मी फोन करते. हा चालतंय.